गोष्ट आहे निशिगंधा आणि तिच्या आंधळ्या सासऱ्यांची. निशिगंधाचे वय 30 वर्षे असून लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. निशिगंधा दिसायला अत्यंत सुंदर आणि गौरवर्ण आहे. तिचे डोळे काजळलेले, ओठ गुलाबी आणि हसल्यावर गालावर पडणारी खळी कोणाचेही लक्ष वेधून घेणारे आहेत. तिचे लग्न रणवीर सोबत झाले आहे, जो मुंबईत नोकरी करतो. रणवीरची आई या जगात नाही, त्यामुळे घरात फक्त निशिगंधा आणि तिचे सासरे ठाकूर हरिश्चंद्र सिंह राहतात. ठाकूरसाहेब 58 वर्षांचे आहेत, पण गेल्या 8 वर्षांपासून ते पूर्णपणे अंध आहेत. शेतात ट्रॅक्टर उलटल्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती. ते आता घरात काठी टेकवत फिरतात किंवा खुर्चीवर बसून रेडिओ ऐकतात. त्यांना दिसत नसले तरी केवळ आवाजावरून ते घरातील प्रत्येक गोष्ट ओळखतात. निशिगंधा त्यांच्या मुलीसारखी त्यांची सेवा करते. रोज सकाळी उठल्यावर ती पहिल्यांदा त्यांच्या खोलीत जाते, त्यांच्या पाया पडते आणि चहाचा कप त्यांच्या हातात देते. कधीकधी चहा देताना हाताचा स्पर्श झाला की ती हळूच हात मागे घेते, पण तिच्या चेहऱ्यावर एक आदरयुक्त हास्य असते. ठाकूरसाहेबांना तिचे हसू दिसत नसले तरी तिच्या श्वासावरून त्यांना समजते की निशी जवळ आली आहे. एका सकाळी निशी चहा घेऊन गेली तेव्हा सासरे म्हणाले, "निशी, आज पुन्हा नवीन साबण वापरला का? फुलांच्या बागेसारखा छान सुगंध येतोय." निशी लाजत म्हणाली, "हो पापाजी, बाजारातून आणला होता." चहा पिताना ठाकूरसाहेबांनी तिच्या मऊ हातांचे कौतुक केले. दुसऱ्या एका दिवशी सासऱ्यांनी निशीला सांगितले की त्यांना आंघोळ करायची आहे. निशीने गरम पाणी तयार केले आणि त्यांना आंघोळघरापर्यंत नेले. पडद्याच्या पलीकडून तिने त्यांना टॉवेल आणि पाण्याचा तांब्या दिला. त्या स्पर्शातून आणि आवाजातून ठाकूरसाहेबांना निशीच्या उपस्थितीची जाणीव होत असे. दुपारी जेव्हा ती त्यांना लस्सी द्यायला गेली तेव्हा ते म्हणाले, "निशी, तू जवळ उभी राहिलीस की तुझे श्वास आणि तुझा सुगंध मला सगळं काही सांगून जातो." एके संध्याकाळी सासऱ्यांची कमर दुखू लागली तेव्हा निशीने मोहरीचे तेल गरम करून त्यांच्या पाठीची मालिश केली. ठाकूरसाहेब भावूक होऊन म्हणाले, "निशी, तुझ्या हातात जादू आहे. तू नसतीस तर या आंधळ्या म्हाताऱ्याचा सांभाळ कोण केला असता? देव तुझ्यासारखी सून प्रत्येकाला देवो." निशी म्हणाली, "पापाजी, ही माझी जबाबदारी आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करेन." काही दिवसांनी निशीचा पती रणवीर घरी परतणार होता. रणवीर येणार म्हणून निशी खूप आनंदी होती, पण सासऱ्यांच्या मनात एक भीती होती. त्यांनी निशीला विचारले, "निशी, रणवीर आल्यावर तू मला विसरणार तर नाहीस ना?" निशीने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "असं कधीच होणार नाही पापाजी, तुम्ही माझे वडील आहात." रणवीर घरी आल्यावर त्याला आपल्या पत्नीचा सासऱ्यांप्रती असलेला आदर पाहून खूप अभिमान वाटला. पण एके रात्री अचानक ठाकूरसाहेबांच्या छातीत जोरात कळ आली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. निशी आणि रणवीरने तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी सांगितले की 2 मिनिटे उशीर झाला असता तर त्यांना वाचवणे कठीण झाले असते. हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर ठाकूरसाहेबांनी सांगितले की त्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत येऊ शकते, पण त्यासाठी खूप खर्च येईल. रणवीरने पैशांची चिंता करू नका असे सांगितले. त्यानंतर ठाकूरसाहेबांचे ऑपरेशन झाले. जेव्हा त्यांच्या डोळ्यांवरील पट्टी काढली गेली तेव्हा त्यांच्या समोर निशी उभी होती. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या सुनेला पाहिले. डोळ्यात पाणी आणून ते म्हणाले, "निशी, आजवर मी तुला तुझ्या सुगंधावरून ओळखत होतो. आज खऱ्या अर्थाने तुला पाहिले. तू खरोखर माझ्या आयुष्याची रोशनी आहेस." निशीने त्यांच्या पायाला स्पर्श केला. गावात परतल्यावर ठाकूरसाहेबांनी अंध मुलांसाठी एक शाळा उघडली आणि तिचे नाव निशीच्या नावावरून ठेवले. ते अभिमानाने सांगत की ही माझी सून नाही तर माझी मुलगी आहे जिने मला नवीन आयुष्य दिले.